कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून रामकृष्ण वेताळ यांनी प्रचाराचा गावोगावी जोरदार धडाका सुरू केला असून रामकृष्ण वेताळ यांची जाहीर प्रचार सभा रिसवड येथे पार पडली। ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत रामकृष्ण वेताळ व उमेदवारांचं जल्लोषी स्वागत करण्यात आले। यावेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार सौ विद्या रामकृष्ण वेताळ, वाघेरी पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार सौ नीलम हिंदूराव पिसाळ व कोपर्डे हवेली पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार अमित प्रकाश पाटील यांच्यासह वाघेरी पंचायत समिती गणातील मतदार, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रामकृष्ण वेताळ यांनी विरोधकांचा आपल्या भाषणात जोरदार समाचार घेतला। सभेमध्ये अनेक ते टीका करतील, याला काय पक्षातून हकालपट्टी केली, काही करतील, तुम्ही घाबरू नका। माझ्या मागे जे पाठीवर थाप टाकणारे ते निश्चित माझ्या बरोबर आहे, तुम्ही घाबरण्याची काय गरज नाही। अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं। छत्रपतींना त्रास देण्याचं अनेक लोकांनी त्यावेळेला काम केलं, पण छत्रपती कधी डगमगले नाही। मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, कधी घाबरणार नाही, कधी रणांगण सोडून पळून जाणार नाही। अरे शत्रूच्या छाताडावरती बसून या कराड उत्तर मध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणून दाखवणार, आणि ते तुमच्या साक्षीनं, तुमच्या ताकदीनं